गोकुळ शिरगावात दारूबंदी आंदोलन पराभूत, गोंधळात झालेल्या ग्रामसभेत बाटलीला बहुमताचा कौल। गेल्या महिनाभरापासून गोकुळ शिरगावमध्ये सुरू असलेल्या दारूबंदीच्या मुक्ती आंदोलनाला मोठा धक्का बसलाय। सोमवार 15 सप्टेंबर रोजी ग्रामसभेमध्ये हात उंचावून मतदान घेण्यात आलं। यावेळी एकूण 366 मतांपैकी फक्त 24 मते दारूबंदीच्या बाजूने पडली, तर 342 मतांनी दारूबंदी विरोधात कौल देण्यात आला। त्यामुळे महिलांनी सुरू केलेल्या दारूबंदीच्या आंदोलनाला अपयश आलं आहे आणि अखेर गोकुळ शिरगावात बाटली उभीच राहिली। या परिसरात दारूच्या दुकानांमुळे अनेक कुटुंबांमध्ये वादविवाद होत आहेत। त्यामुळे त्रस्त महिलांनी दारूबंदीचा निश्चय केला। प्रिया शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने दारूबंदीचा निर्णय ग्रामसभेवर सोपवला। त्यामुळे या सभेकडे सर्वांचंच लक्ष होतं। या सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डावरे होते। तसेच उपसरपंच संदीप पाटील आणि सदस्य शामराव पाटील, ग्रामविकास अधिकारी संदीप धनवडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सोमवारी झालेल्या सभेत प्रिया शिरगावकर यांना व्यासपीठावर बोलण्याला स्थानिक तरुणांनी विरोध केला। त्यामुळे तणावपूर्ण वातावरण बंद होतं। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। हात उंचावून घेतलेल्या मतदानात या आंदोलनाच्या विरोधात कौल गेल्यानं दारूची दुकाने चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यावेळी शिरगावकर यांनी श्रीकृष्णाची पावनभूमी असलेल्या गोकुळ शिरगावमध्ये दारूची दुकाने चालू राहावे असा ठराव मंजूर होणे हे दुर्दैवी असल्याचं सांगितलं। तसेच या ठरावासाठी दडपशाही आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोपही त्यांनी केला। दरम्यान दारूला परवानगी देणाऱ्या गावातील ग्रामस्थांना मुली देऊ नका असं आवाहन महिला सन्मान परिषदेतील काही महिलांनी केलं आहे। केके न्यूज साठी गोकुळ शिरगाव प्रतिनिधी। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।